हॅलो गायज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी की जी तुम्ही एखाद्याला खायला घातली किंवा स्वतः जरी खाल्ली तरी असं वाटेल की वाव किती छान झालेली आहे, किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कुणाला खायला घातली तर ते पण तुम्हाला म्हणजे असं तुमचं कौतुक करतील की किती छान झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा साखर घ्यायची आहे, कारण आपल्याला आता पहिल्यांदा त्याचं म्हणजे एक शुगर सिरप तयार करायचा आहे। तर मी ही 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही कोणतेही एका वाटीचं माप घेऊ शकता आणि त्याच वाटीच्या अंदाजाने तुम्ही बाकीची सामग्री त्याच वाटीच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता। तर इथे पहा, इथे मी 1 वाटी साखर फुल भरून घेतलेली आहे, म्हणजे एकदम काटोकाट अशी शीग लावून भरलेली होती ती, आणि त्याच वाटीच्या अंदाजाने मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही कोणतेही 1 वाटी घ्या आणि त्याच वाटीच्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी आणि साखर घ्यायची आहे। तर हे आपण डायरेक्ट आता पातेल्यामध्ये घेतलेलं आहे कारण आपल्याला गरम करायचं आहे। तर इथं आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहोत, जास्त नाही मीठ टाकायचं आहे, पण एकदम नाही पण टाकलं तर मग म्हणजे मिठाचा स्वाद लागत नाही, एकदमच असं साखरेचं लागतं म्हणून। तर हे आपण आता हलवून घेऊया थोडंसं, आणि आता आपल्याला ही साखर गॅसवरती नेऊन वितळवायची आहे। मग त्यासाठी आपण आता ही असं पातेलं गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथं पहा, आपण हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती, हाय किंवा मीडियम फ्लेमवरती आपण आता ही पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। तर अशी चमच्याने साखर ढवळत आपल्याला फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे किंवा गॅस चालू ठेवायचा आहे। आपल्याला याला उकळी आणायची नाहीये, कारण आपल्याला फक्त साखर वितळवायची आहे। साखर जर तशीच आपण वितळत ठेवली तर त्याला खूप टाइम जाईल, पण या ठिकाणी तुम्ही पिठी साखरही यूज करू शकता। पिठी साखर लगेच विरघळते, जास्त वेळ लागत नाही, आणि त्यांना तुम्हाला गरम करावी पण लागणार नाहीये। पण तरी तुम्ही साखर घेतली तर हे बघा, आपण जस्ट फक्त वितळून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीला 3 ते 4 चमचे जास्त आहे। तर मी इथे ह्या स्टेजला, म्हणजे जेव्हा आपण गॅस बंद करतो आपलं साखर विरघळते त्या स्टेजला मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, कारण तूप पण त्याच्यामध्ये गरम, आपले ते साखरेचं पाणी गरम असल्यामुळे तूप पण त्याच्यामध्ये विरघळलं जातं। तुम्ही पाऊण वाटीच्या ऐवजी 1 वाटी घेतलं तूप तरीही चालेल, पण पाऊण वाटीपेक्षा कमी घेऊ नका, किमान पाऊण वाटी तरी घ्या, आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त 1 वाटी घेतलं तरीही चालेल। तर हे बघा आता किती व्यवस्थित वितळलेलं आहे, तूप मिक्स झालेलं आहे। तुम्ही वितळलेलं घेतलं तरीही तूप चालेल किंवा बिना वितळ घेतलं तरीही चालेल। तर आता इथं मी एका परातीमध्ये आपण पीठ घ्यायचं आहे। तर पीठ म्हणजे आपण मैदा घेतलेला आहे। मैदा तर तुम्हाला मैद्याच्या बनवायच्या नसतील तर तुम्ही दुसऱ्या कशाच्याही बनवू, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या वगैरे बनवू शकता। तर इथं मी त्याच वाटीचा अंदाज घेतलेला आहे, आणि आपण 7 वाट्या पीठ घेणार आहोत, कारण ह्या जर 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाण्याच्या आणि पाऊण वाटी तूप ह्या अंदाजाने आपण घेतलं तर आपण अशा 7 वाट्या घ्यायच्या आहेत। बघा, मी जास्त दाबून भरलेलं नाहीये किंवा असे जास्त पण शीग लावून भरलेलं नाहीये, एक नॉर्मल असे म्हणजे सपाट भरलेली आहे, आणि त्याच्यावरती थोडंसं सपाट वाटीला थोडंसं वर असं पीठ आहे। असं आपण 7 वाट्या पीठ घेतलेलं आहे। मीठ याच्यामध्ये टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण त्या साखरेच्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं थोडंसं। तुम्ही जर तिथे विसरला असाल टाकायला किंवा नसेल टाकलं तर ह्याच्यात थोडंसं टाकलं तरीही चालेल। तर आता आपण ह्या पिठामध्ये जे आपण साखरेचं पाणी, साखर, तूप, पाणी जे आपण एक सिरप तयार केलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, आणि सगळं पीठ असं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही थोडं असं टाका, म्हणजे तुम्हाला थोडं असं मळता येईल। पहिल्यांदा थोडंसं टाका, नंतर थोडंसं टाका, असंही करा तरीही चालेल। तर तुम्हाला म्हणजे ह्याच्यापेक्षा जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही, म्हणजे क्वांटिटी जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायची असेल तर तुम्ही डबलच्या प्रमाणात घेऊ शकता। नसेल तुम्हाला थोडं घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा म्हणजे अर्ध्या क्वांटिटीत पण घेऊ शकता, पण किमान एवढं तरी क्वांटिटी पाहिजेच, किंवा सगळे एवढ्या क्वांटिटीमध्ये तर बनवतातच। तर असं आपण सगळं शुगर सिरप जे आपण बनवलेलं आहे ते त्या पिठामध्ये टाकून आपण असं एक
घट्ट असा गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त पण पातळ बनवायचं नाही आणि जास्त पण घट्ट बनवायचं नाही. पण 7 वाट्या जे आपण मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये हे बनवलेलं आपण 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी तुपाचं जे मिश्रण आहे ते पुरेसं पडतं. तर हे बघू शकता तुम्ही आपला गोळा किती छान मळून झालेला आहे. मी अजिबात दुसरं पाणी असं घेतलेलं नाहीये, मी त्या ह्याच्यामध्येच मळलेलं आहे. तर बघू शकता जास्त सुकं पण झालेलं नाहीये, कठीण आणि जास्त पण काही नाहीये. तर आता त्याच्यानंतर आपण असा एका पॉलिथिनमध्ये हे असं पिठाचा गोळा तो घालून तसंच ठेवायचा आहे. अर्धा तास ठेवा, पाऊण तास ठेवा तरीही चालेल, पण कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा. त्याच्यामधला एअर वगैरे काढून असं तुम्ही निवांत त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवा. म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित छान होईल, मऊ एकदम होईल आणि आपल्या शंकरपाळ्या छान होतील. तर हे बघा आता मी किमान अर्धा तास ठेवलं होतं. तर अर्ध्या तासानंतर आता तुम्ही बघू शकता हे पीठ बाहेरून तसंच्या तसं दिसतंय, पण आता आपण काढून बघायचं आहे. तर हे बघू शकता जसं आपण पीठ ठेवलं होतं अगदी तसंच आपलं पीठ आहे. जास्त कठीणही झालेलं नाहीये, मऊही झालेली नाही, अगदी व्यवस्थित आहे. तर आपल्याला हे जास्त पीठ मळायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने आपण आधीही मळलं होतं. म्हणजे असं एकदम चपातीची कणिक मळतो तसं मळायचं नाहीये, हलक्या हाताने आपण मळलं होतं. आणि आता आपण गोळा करतानाही हलक्या हातानेच करायचा आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये लेयर्स हवे आहेत. म्हणून आपण जास्त पीठ मळत नाहीये, फक्त त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीयेत, एवढंच बस. बाकी आता गोळा करतानाही आपल्याला काही जास्त त्याला मळायची किंवा जास्त व्यवस्थित गोल आकार द्यायची गरज नाहीये. ओबडधोबड असला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला हवा तेवढा आकार तुम्ही घेऊ शकता, मोठा, छोटा, मीडियम, जसं तुम्हाला लाटता येईल तसं. तर आता इथे बघा मी एक ते 2 गोळे आता तुम्हाला इथे तयार करून दाखवते. तर इथं मी तयार करून घेतलेला आहे. तर इथं आता तयार करून झाल्यानंतर आपण लाटायला घ्यायचं आहे. तर मी इथं जास्त काही असं व्यवस्थित गोल असा गोलाकार मळून अगदी व्यवस्थित बनवलेलं नाहीये, अगदी ओबडधोबड करून घेतलेला आहे. तर आता बघा आता आपण तो लाटायचा आहे. फक्त लाटताना तुम्ही म्हणजे जर तुमच्या पोळपाटला चिटकत असेल तर तुम्ही परत आणि थोडासा मैदा, सुका मैदा घेऊन ठेवू शकता, पण शक्यतो नसावा. कारण जेव्हा आपण शंकरपाळ्या तेलामध्ये तळतो तेव्हा त्याचं जे पीठ आहे ते खाली खाली होतं आणि शेवटला तेलामध्ये त्याचा गाळ तयार होतो, म्हणून नाही घ्यायचं. आणि आपण तूप वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आपलं पीठ एकदम मस्त ऑइली छान आहे, ते चिकटणार नाहीये. तर बघा इथे मी लाटलेला आहे तो गोळा एक. मी जास्त पातळ पण केलेलं नाहीये, जास्त जाड पण ठेवलेलं नाहीये. तुम्हाला हवा तसा तुम्ही ठेवू शकता. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडी जास्त जाडी पण ठेवू शकता आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त पण बारीक करू नका. जास्त बारीक केल्या तर त्या फुगणार नाहीयेत आणि आपल्याला थोड्या तरी फुगणाऱ्या हव्या आहेत शंकरपाळ्या. तर असं बघा, असं आता मी सगळ्या चारही बाजूंनी त्याचे काट काढून घेतलेले आहेत. का तर आपण गोळा व्यवस्थित बनवला नव्हता, मग आता त्याची डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी मी तसं केलेलं आहे. तर तुमच्याकडे म्हणजे कोणतेही तुमच्याकडे जर असं चरणे म्हणून नसेल तुमच्याकडे, जे आपण करंजीसाठी यूज करतो, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरी, चाकूचाही वापर करू शकता याच्या म्हणजे शंकरपाळ्याच्या कापण्या काढण्यासाठी. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथे बघा मी याची साईज किती ठेवलेली आहे, जास्त छोटी नाही जास्त मोठी ठेवलेली नाहीये. तर तुम्ही बघू शकता असं आपण म्हणजे जे सगळं पीठ होतं त्याचे तुम्ही पहिल्यांदा एक अर्ध्या पिठाचं तुम्ही अशा कापण्या काढून ठेवल्या तरी चालतील आणि नंतर त्या तळून घेऊन मग नंतर उरलेल्या काढल्या तरीही चालतील. नाहीतर तुम्हाला जर पूर्ण तुमचं जर थोडं पीठ असेल आणि तुम्हाला पूर्णच एका टायमिंगला आधी जर काढायच्या असतील तर त्याही करू शकता. त्या लगेच काही चिटकत नाहीत, काही होत नाहीत. असं पेपरावरती एक प्लेट घेऊन पेपरावरती अशा तुम्ही पसरवल्या किंवा जर सगळ्या काढणार असाल तर किचनवरती पेपर अंतरवून त्याच्यावरती तुम्ही अशा लांब टाकल्या तरीही चालेल. तर इथे बघा मी केवढी जाडी ठेवलेली आहे. तर जास्त छोट्याही नाही जास्त मोठ्याही नाही, अशा वेगळ्या वेगळ्या करत लांब थोड्या अशा आपण ठेवून द्यायच्या आहेत. तर इथे बघा इथे मी तुम्हाला आणखीन एक गोळा घेऊन तुम्हाला मी बनवून दाखवते. तर बघू शकताय तुम्ही, मी जास्त त्या गोळ्याला काही मळलेला नाही, असं ओबडधोबडच मी त्या गोळ्याला बनवलेला आहे आणि तसाच मी त्याला लाटतेय.
तर मी जास्त पातळ पण बनवत नाहीये, जास्त जाड पण बनवत नाहीये आणि त्याला मी पीठही लावलेलं नाहीये किंवा तेल वगैरे काही लावलेलं नाहीये. तसा जे आपण पीठ बनवलं होतं त्याचा मी बनवत आहे. तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही घेऊ शकता, चौकोन घेऊ शकता, षटकोन, म्हणजे काही हवी असेल कशी डिझाईन तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार डिझाईन बनवू शकता. डिझाईन म्हणजे तर इथं बघा, इथं मी कोणतंही माप वगैरे घेतलेलं नाहीये किंवा कोणतीही डिझाईन आकार असा घेतलेला नाहीये. जस्ट हे शेप दिलेला आहे आणि आपल्याला जेवढी जाडी पाहिजे तेवढी जाडी मी ठेवलेली आहे. तर अशा आता मी बाकीच्या पण कापण्या करून घेणार आहे. तर इथे बघा कापण्या करून आता माझ्या झालेल्या आहेत. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. अजिबात आपल्याला तेल असं कोमट ठेवायचं नाहीये, कारण जर पहिल्यांदाच कोमट तेल ठेवलं तर आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये अशा म्हणजे पीठ त्याचं असं हे होऊ शकतं. तर हे बघा वरती बुडबुड्या वगैरे यायला लागलेल्या आहेत. पीठ आपलं गरम झालेलं आहे. तर तुम्ही असं डायरेक्ट टाकू शकता. जर हाताला चटके बसत असतील तर असं तुम्ही तुमच्या त्या ह्याच्यामध्ये घेऊनही टाकलं तरीही चालेल. कसं तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तळू शकता. फक्त जेव्हा आपलं तेल पूर्ण गरम होतंय तेव्हा आपण त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या आहेत. आणि एकदा शंकरपाळ्या आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे, कारण आपल्याला शंकरपाळ्या पूर्ण आतपर्यंत आपल्याला भाजायच्या, तळायच्या आहेत. त्यामुळे आपण जर हाय फ्लेमवर केल्या तर फक्त बाहेरूनच कलर येईल, आतून त्या पूर्ण भाजणार नाही आहेत, व्यवस्थित कच्च्या राहतील. तुमचं पीठ तसंच राहील आणि लागतानाही चांगले लागणार नाही आहेत. म्हणून आपण एकदा शंकरपाळ्या तेलामध्ये गरम एकदम कडक तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस लो फ्लेमवरती घ्यायचा आहे. तर बघा आता थोड्या वेळानंतर मी ह्याला पलटतीये, म्हणजे असं. तर मी जेव्हा गॅस बारीक केला म्हणजे लो फ्लेमवरती केला शंकरपाळ्या टाकल्यानंतर, त्याच्यानंतर मी लगेचच त्याला शंकरपाळ्यांना हलवलेलं नाही आहे. थोडा वेट केलेला आहे म्हणजे त्या थोड्या तेलामध्ये सेट होतील. नाहीतर तुम्ही लगेचच केल्या तर लगेचच त्या शंकरपाळ्या म्हणजे पीठ असं ते तेलामध्ये विरघळू शकतं. त्यामुळे आपण लगेचच त्याला हात लावायचा नाही आहे. थोडा वेळ तसंच सोडून द्यायचं, 1-2 मिनटं 3 मिनटं. त्या तेलामध्ये सेट झालं की परत आपण त्याला मात्र थोड्या वेळाने असं हलवत राहायचं आहे. पण ह्या स्टेजला मात्र गॅस तुम्ही लो टू मीडियमच ठेवायचा आहे, कारण आपल्याला पूर्ण व्यवस्थित शंकरपाळ्या तळायच्या आहेत. हाय फ्लेमवरती केल्या तर तुमच्या शंकरपाळ्या मात्र दिसताना तुम्हाला लगेच कलर आलेला दिसेल ब्राऊन, पण त्या मात्र तळल्या व्यवस्थित जाणार नाहीत, आतून तशाच असतील. तरी इथे बघा मी थोड्या वेळानंतर जेव्हा बघितल्या शंकरपाळ्या तेव्हा बघा आता कसला मस्त छान कलर आलेला आहे. तर मी हा लाईट ब्राऊन कलरलाच मी ह्या काढून घेणार आहे. तुम्हाला जर आणखीन डार्क कलर हवा असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकताय, नाहीतर काढू शकताय. पण शंकरपाळ्या अशा आहेत की थंड झाल्यानंतर आणखीन त्याचा कलर ब्राऊन दिसायला लागतो. त्यामुळं मी लाईट ब्राऊनवरतीच काढते. तर असं आपण हे बघू शकता तुम्ही. आता परत आपलं तेल थोडं थंड झालेलं असतं तर परत तुम्ही गॅस फुल करू शकता आणि गॅस फुल केल्यावर परत थोडं तेल तापलं की परत तुम्ही त्याच्यामध्ये दुसरी बॅच टाकू शकता. हे बघा. तर आता परत बुडबुडे यायला वगैरे तयार म्हणजे इथून पुढे सेम प्रोसिजर आहे. फक्त एवढंच की तुम्हाला तेल किती गरम करायचं आहे, कुठल्या स्टेजला तुम्हाला गॅस बारीक मीडियम करायचा आहे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. नाहीतर तुम्ही शंकरपाळ्या बनवताना छान बनवाल, फक्त तळताना थोडा लक्ष दिलं नाही तर फक्त आतून पीठ तसंच राहील आणि बाहेरून फक्त तळल्यासारखं दिसेल. खाताना मात्र कच्च्या लागतील आणि ते कच्चं खाणं शरीरासाठी चांगलं नसतंय. त्यामुळे ही तर थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे बघू शकता मी आता थोड्याच तळून तुम्हाला दाखवते. तर बघा आपण साईज कशी घेतली, म्हणजे त्या पिठाची साईज किती ठेवली होती आणि कशी आलेली आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड हवी असेल तर तुम्ही जाडही ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा बारीक पातळ हवे असतील तर पातळही ठेवू शकता, पण एवढ्या ठीक आहेत. तर बघू शकता मी तुमच्यासाठी 1 ते 2 बॅच काढूनच मी तुम्हाला दाखवते तर कशा झालेल्या आहेत छान. तर इथे बघा मी एक फोडूनही दाखवते. ते एकदम मऊ, आतून मऊसूद अशा क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. म्हणजे खाताना तुम्हाला वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशा जाणवतील.
आणि खाताना एवढ्या छान खमंग अशा मस्त लागतील की तुम्हाला वाटेल की अरे वा किती छान झालेले आहेत. जास्त साखरेचा वापर आपण केलेला नाही आहे, जास्त गोड एकदम मीडियममध्ये केलेला आहे. तर जास्त गोडही लागणार नाही आहेत आणि कमी गोडही लागणार नाहीत, एकदम व्यवस्थित गोड लागेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब